हॅलो बच्चा पार्टी. मला सांगा, आपल्या घरात जर उंदीर मामा आला तर आपण काय करतो? बाबा घाबरतो ना, हट 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 करून त्यांना पळवतो ना. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा एक लाडका उंदीर मामा आहे. त्याचं नाव काय? पण तो बाप्पाचा मित्र कसा बनला? चला, आज त्याचीच एक खूप मजेदार गोष्ट ऐकूया. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपला गणपती बाप्पा जेव्हा तुमच्यासारखे छोटे, गोलमटोल आणि गोड होता, तेव्हा त्यांच्याकडे उंदीर मामा नव्हता. बाप्पा एकटेच कैलास पर्वतावर खेळायचे. त्याच कैलास पर्वतावर एक छोटासा उंदीर राहायचा. त्याचं नाव होतं तुतू. तुतू कसा होता माहिती आहे? एकदम पांढरा शुभ्र, कापसासारखा मऊ, डोळे अगदी काळ्या मण्यांसारखे चमकणारे आणि शेपूट लांब लचक. पण तुतू शांत बसायचा का? अजिबात नाही. तो एका जागेवर एक सेकंदही थांबत नव्हता. झू इकडे, झू तिकडे. त्याचा स्पीड अगदी बुलेट ट्रेनसारखा होता. आणि त्याच्या खोड्या, बाप रे बाप. तो कधी नंदीबाबांच्या शेपटीला जाऊन लटकायचा. मग नंदीबाबा म्हणायचे, आंबा बाबा बाबा. कधी तो ऋषीमुनी ध्यान लावून बसले की त्यांच्या दाढीत जाऊन लपायचा आणि कुतकुत्या करायचा. मग ऋषीमुनींना शिंक यायची. अच्छी. सगळे देव तुतूला कंटाळले होते. सगळे त्याला रागवायचे. हा उंदीर म्हणजे नुसती डोकेदुखी आहे. पण आपला छोटू बाप्पा लांबून हे सगळं बघायचा. पोट धरून हसायचा आणि टाळ्या वाजवून म्हणायचा, वा, तू किती भारी खेळतो. एकदा काय झालं, माता पार्वतीने बाप्पासाठी एक खास मोदक बनवला. तो साधासुधा मोदक नव्हता. तो होता महामोदक, मोठा मोदक. तो मोदक किती मोठा होता माहितीये? टरबूज एवढा, मस्कमेलन एवढा मोठा. आणि त्यातून एक छान वास येत होता. घम घम. पूर्ण कैलास पर्वत त्या सुवासाने भरून गेला. वरून काजू, बदाम, पिस्ते लावलेले आणि आतमध्ये गोड गोड गुळ खोबऱ्याचं सारण. वाव. माता म्हणाली, बाळ गणेशा, हा मोठा मोदक तुझ्यासाठी आहे. हा खा आणि मग खेळायला जा. बाप्पा खुश झाला आणि हात धुण्यासाठी गेला. इतक्यात काय झालं? घम घम सुवास तुतू उंदराच्या नाकापर्यंत पोहोचला. तुतूने नाकाने सुवास घेतला. सुळक सुळक. त्याच्या पोटात उंदरांचे ढोल वाजू लागले. डुम 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 डुम. त्याला राहावलंच नाही. तुतूने मागचा पुढचा काहीच विचार केला नाही. त्याने एक मोठी उडी मारली. झप. आणि बाप्पाच्या ताटातला तो महामोदक आपल्या 2 इवल्याशा हातात पकडला. आता विचार करा, उंदीर एवढासा आणि मोदक एवढा मोठा. तुतूने आपली पूर्ण ताकद लावली. चेहरा लाल झाला. तो म्हणाला, हैशा हैशा. आणि तो मोदक उचलून तो सळसळ सळसळ पळू लागला. बाप्पाने पाहिलं, ताटातला मोदक गायब. बाप्पा ओरडला, अरे, माझा मोदक कोणी नेला? समोर पाहतो तर काय, एक मोदक स्वतःहून पळताना दिसत होता. कारण उंदीर मोदकाच्या मागे पूर्ण लपून गेला होता. बाप्पा हसले आणि म्हणाले, थांब तुतू थांब. बाप्पा त्याच्या मागे पळाला. धप 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 धप. तुतू पुढे पळतोय. चू 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 चू. बाप्पा मागे पळतोय, तुतू पुढे पळतोय. तुतू एका मोठ्या दगडाच्या मागे गेला आणि तिथे लपून बसला.
दगडाच्या मागे लपून तुतू खूप घाबरला होता. त्याचे छोटे पाय भीतीने थरथर कापत होते. धडधड धडधड धडधड. त्याने विचार केला, बापरे, मी देवाच्या मुलाचा मोदक चोरलाय. आता गणपती बाप्पा त्यांच्या मोठ्या सोंडेने मला पकडतील, हवेत गोल गोल फिरवतील आणि कैलास पर्वतावरून खाली फेकून देतील. तुतूने भीतीने डोळे घट्ट मिटून घेतले. इतक्यात धप 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 बाप्पा तिथे पोहोचले. बाप्पाने दगडाच्या मागे पाहिले. तुम्हाला काय वाटतं, बाप्पा रागवला असेल, चिडला असेल? नाहीच मुळी. बाप्पा मोठ्याने हसायला लागला. बाप्पा तुतू समोर खाली बसला आणि टाळ्या वाजवून म्हणाला, वा तुतू, मानलं बुवा तुला. तू तर खरोखरचा सुपरमॅन आहेस. तुझ्यापेक्षा 5 पटीने मोठा मोदक तू एका सेकंदात उचलून पळवलास. बापरे, तुझ्या हातांमध्ये किती ताकद आहे. तुतूने हळूच एक डोळा उघडून पाहिलं. बाप्पाच्या हातात कोणतीही काठी नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावर मोठा राग नव्हता, तर एक गोड हसू होतं. बाप्पा प्रेमाने तुतूच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले, तुतू, हा मोदक खूप मोठा आहे. तू एकटा खाल्लास तर तुझ्या छोट्याशा पोटात दुखेल, आणि मी एकटा खाल्ला तर मला मज्जा नाही येणार. मग आपण एक काम करूया का? आपण दोघे मित्र बनूया आणि हा मोदक अर्धा अर्धा 50-50 करून खाऊया. तुतू उंदराला तर विश्वासच बसेना. आजपर्यंत त्याला सगळ्यांनी हकललं होतं, ओरडलं होतं, पण हा गोड देव चक्क त्याच्याशी मैत्री करत होता आणि आपला मोदक शेअर करत होता. तुतूने आनंदाने मान डोलावली. चू. त्याने मोदकाचे 2 तुकडे केले. एक मोठा तुकडा बाप्पाला दिला आणि एक तुकडा स्वतःला घेतला. दोघांनी मजेत करत तो मोदक संपवला. बाप्पाच्या चेहऱ्याला आणि तुतूच्या मिशांना गोड गुळ लागलं होतं. मोदक खाऊन झाल्यावर बाप्पा म्हणाला, तुतू, तुझ्याकडे 2 सुपर पॉवर्स आहेत. एक म्हणजे तुझा स्पीड आणि दुसरं म्हणजे तू अगदी बारीक गुहेतून किंवा छोट्या जागेतूनही रस्ता शोधू शकतोस. तू माझा बेस्ट फ्रेंड बनशील का? आपण खूप मज्जा करू. तुतू खूप खुश झाला. त्याने बाप्पासमोर डोकं टेकवलं आणि बाप्पाचा फ्रेंड झाला. तर बच्चा पार्टी, कशी वाटली गोष्ट? आवडली का? मग सांगा बरं, बाप्पाने उंदराला शिक्षा केली की मैत्री केली? बरोबर, मैत्री केली ना. म्हणून आपणही कधी कोणावर उगाच रागवायचं नाही, तर सगळ्यांशी शेअर करून प्रेमाने राहायचं. चला आता जोरात म्हणा, गणपती बाप्पा मोरया.